विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक बघणार आहोत। टॉपिकचं नाव आहे आपल्या भूमितीतील मूलभूत संबोध। ज्याप्रमाणे बीजगणित असते, अंकगणित असते, त्याचप्रमाणे गणिताचा दुसरा भाग आहे भूमिती। आलं लक्षात? भूमिती आणि या भूमितीमध्ये जे पाया असतो, मूलभूत भाग जो असतो, त्यातले काही संबोध, काही संकल्पना आपण बघणार आहोत। पहिली संकल्पना आहे त्यातली बिंदू, त्याला इंग्लिशमध्ये पॉइंट असं म्हणतात। पॉइंटचं चिन्ह पॉइंट दिल्यासारखं असतं, फक्त ज्याप्रमाणे आपण पेनाचा पेन्सिलचा पॉइंट टेकवतो त्याप्रमाणे त्या बिंदूचं चिन्ह असतं। यालाच बिंदू किंवा पॉइंट म्हणतात। आपण त्याला गोल करायचं नाही, पॉइंटचा अर्थच काय होतो, हे असं गोल नाही करायचं। पॉइंटचा अर्थच काय होतो, टिंब, याला बिंदू असे म्हणतात। आता इथे एक बिंदू दिलेला आहे पी, बिंदू पी किंवा त्याला पॉइंट पी असं म्हणतात। तुम्ही बघितलं बिंदूच्या बाजूला पी लिहिलेलं आहे, तरी त्याला आपण काय म्हटलं, बिंदू पी किंवा पॉइंट पी। इथं बिंदू वरती आहे म्हणजे पॉइंट वरती आहे, पण खाली नाव दिलेलं आहे, असंही असलं तरी त्याला बिंदूच असं म्हणतात, बिंदू ए किंवा पॉइंट ए। त्यानंतर इकडे बघितलं आपण सी डाव्या साईडनं दिलेला आहे आणि इथं समोर पॉइंटचं चिन्ह दिलेलं आहे, तर याला बिंदू सी किंवा पॉइंट सी असं म्हणतात। त्यानंतर बी पॉइंट दिलेला आहे म्हणजे बिंदू दिलेला आहे, बी वरतून लिहिलेला आहे, तरी सुद्धा याला बिंदू बी किंवा पॉइंट बी असं म्हटलेलं आहे। आलं लक्षात बिंदू? त्यानंतर बिंदू लक्षात आल्यानंतर आपल्याला बघायचं आहे नंतर रेषाखंड। समोरचा भाग आहे रेषाखंड, बिंदू ध्यानात ठेवा अगोदर। रेषाखंड किंवा त्याला लाईन सेगमेंट म्हणतात, किंवा थोडक्यात सेगमेंट असं सुद्धा म्हणतात, पण आपण त्याला पूर्णपणे लाईन सेगमेंट असं म्हणूया। रेषाखंड, इथं बघा, इथं एक पॉइंट दिलेला आहे, इथं एक पॉइंट दिलेला आहे म्हणजे बिंदू दिलेला आहे, आणि त्याच्या दरम्यानचा जो भाग आहे तो आहे रेख ए बी, म्हणजे रेषाखंड ए बी किंवा त्याला काय म्हणतात, सेगमेंट ए बी असं म्हणतात। बिंदू म्हटल्यानंतर एवढीच जागा, याच्यापेक्षा पुढे नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, रेख किंवा सेगमेंट ए बी। रेख ए बी एवढाच भाग आहे, त्यालाच इंग्लिशमध्ये सेगमेंट ए बी असं म्हणतात। तर रेषाखंड असाही असू शकतो, इथं रेषाखंड असाही शकतो। यामध्ये जसं ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंतचा रेषाखंड दाखवलेला आहे, यालाच दुसऱ्या भाषेत रेख ए बीच्या ऐवजी रेख बी ए असंही म्हणू शकतो, बी ए असंही वाचन करू शकतो, किंवा याच प्रकारे सेगमेंट लिहून सेगमेंट बी ए असंही आपण त्याला म्हणू शकतो। रेख ए बी किंवा रेख बी ए किंवा सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए। त्यानंतर खालचं बघूया आपण, सेगमेंट म्हणजे रेख पी क्यू दाखवलेला आहे, रेख पी क्यू किंवा सेगमेंट पी क्यू असं याला म्हणतात। त्याचप्रमाणे त्याला आपण रेख काय म्हणता येईल, क्यू पी, आलं लक्षात, रेख क्यू पी असंही याला म्हणता येईल, किंवा सेगमेंट क्यू पी असंही आपल्याला म्हणता येईल। सेगमेंट समजला, रेषाखंड किंवा सेगमेंट किंवा रेख असं त्याला म्हणतात। पहिले बिंदू बघितला, रेषाखंड बघितला, त्यानंतर समोर जाऊया आपण बघायची आता रेषा। रेषेलाच आपण काय म्हणतो, लाईन म्हणतो। रेषेला काय म्हणतो, लाईन। इथं एक रेषा दाखवलेली आहे बघा, रेषा याचा अर्थ ती अमर्याद असते। रेषा काय असते, अमर्याद असते। पहा, रेषेवर आपल्याला दोन बिंदू दाखवलेले आहे के व्ही, म्हणून या रेषेला रेषा के व्ही किंवा लाईन के व्ही असं म्हणतात। आपण इकडे बघितलं, हे बाणाचं टोक आहे, बाणाचं टोक आहे, हे टोक इकडे कितीही दूर ते जाऊ शकते। बाणाचं टोक म्हटलं तर ते अमर्याद आहे, त्याला मर्यादा नाही। तसंच याचप्रमाणे हे सुद्धा टोक इकडे कितीही दूर जाऊ शकते, हे सुद्धा अमर्याद आहे। रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते, हे ध्यानात ठेवा। रेषा दोन्ही बाजूला अमर्याद असते। या रेषेला नाव दिलेले रेषा के व्ही किंवा त्याला इंग्रजीत म्हणता येईल लाईन के व्ही, किंवा उलट जर वाचायचं असेल तर रेषा व्ही के किंवा लाईन व्ही के असं त्याला आपल्याला वाचता येईल। त्यानंतर खाली पण एक रेषा दिली, तुम्हाला वाटेल सर्व रेषा असाच असतात का, म्हणून सरळ रेषासुद्धा तुम्हाला दिलेली आहे। या रेषेला आपण, ही इकडं सुद्धा अमर्याद आहे, बाणाचं टोक दाखवलं म्हणजे ती अमर्याद आहे, इकडं बाणाचं टोक दाखवलं
ही अमर्याद आहे. इकडं कितीही लांब ती होऊ शकते, इकडं कितीही लांब होऊ शकते, कारण रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते. येईल लक्षात तुमच्या? रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते. या रेषेला इकडं पहा एक यल असं नाव दिलेलं आहे, म्हणजे रेषा एस आर. पहा रेषा एस आर किंवा लाईन एस आर असं म्हणता येईल, किंवा रेषा आर एस असं उलट वाचन केलं तर रेषा आर एस किंवा लाईन आर एस असंही म्हणता येईल, किंवा एका शब्दात जर वाचायचं असेल, त्या रेषेचं एका शब्दात जर वाचन करायचं असेल तर रेषा यल किंवा लाईन यल असं आपल्याला म्हणता येईल. इथं रेषेचं नाव दिलेलं आहे, असं आपण तिन्ही प्रकारे त्या रेषेचं वाचन, इथं दिलेल्या रेषेचं वाचन करू शकतो. त्यानंतर पुन्हा एक रेषा दिलेली आहे इथं, रेषा यम, एकाच शब्दात तिचं वाचन. याच्यावर याप्रमाणे बिंदू नाहीत, म्हणून ही रेषा, या रेषेला दिलेलं नाव आहे रेषा यम किंवा लाईन यम. त्यानंतर बघायचं आहे आपल्याला किरण. रेषा बघितली आपण, रेषा बघितली, आता आपल्याला बघायचं आहे किरण. किरणलाच काय म्हटलेलं आहे? रे म्हटलेलं आहे. किरणला काय म्हटलेलं आहे? रे. आता इथं बघा, या किरणाचा पहिला बिंदू आहे, याला आरंभ बिंदू म्हणतात. इकडं बाण नाही, इकडं बाण नाही, इथं सुरुवात आहे फक्त, आणि इकडं अमर्याद आहे. किरण पाहिला तुम्ही, प्रकाशाचा किरण पाहिला, प्रकाश त्याचा किरण सरळ येतो, कुठून तरी निघतो आणि लांब जातो, बरोबर आहे, तर त्याला किरण म्हणतात. आपल्या एखाद्या वेळेस टिनाला वगैरे छिद्र असते, त्याचाही आपल्याला प्रकाशाचा किरण दिसतो, तो कुठून तरी आलेला असतो. प्रकाशाचा किरण हा प्रकाशाच्या स्रोतापासून येतो. सूर्य असेल तर सूर्यापासून निघतो, सूर्याच्या पलीकडे पण